मुंबई के दहिसर पश्चिम स्थित श्री साई विश्राम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के रहवासियों ने आज बैंक ऑफ बड़ौदा द्वारा फ्लैट सील करने की कार्रवाई का कड़ा विरोध किया। बैंक ऑफ बड़ौदा के कर्मचारी पुलिस के साथ सोसाइटी में कुछ फ्लैट सील करने पहुंचे थे, लेकिन सोसाइटी के लोगों ने उन्हें गेट पर ही बाहर रोक दिया। सोसाइटी के लोगों ने बिल्डर के ऊपर आरोप लगाते हुए बताया कि बिल्डर सोसाइटी के साथ बड़ी धोखाधड़ी की है। सोसाइटी के करीब 50 फ्लैट बिल्डर ने बैंक में गिरवी रखकर लोन लिया था, जबकि सोसाइटी के लोगों ने भी अपने फ्लैट पर लोन ले रखे हैं, लेकिन बिल्डर ने बिना सोसाइटी के लोगों को बताए फ्लैट पर लोन लिया था। जब बैंक के अधिकारी फ्लैट सील करने आए तब सोसाइटी के लोगों को बिल्डर के कारनामे की जानकारी मिली और यह धोखाधड़ी उजागर हुआ। सोसाइटी के लोगों का कहना है कि बैंक का एनओसी पहले से ही उनके पास है। मिली जानकारी के अनुसार बिल्डर ने लगभग 17 करोड़ रुपए का कर्ज लिया था, इसमें से 10 करोड़ रुपए भरे जा चुके हैं, अभी भी 7 करोड़ बकाया है, जिसके लिए बैंक के अधिकारी फ्लैट सील करने आए हुए थे। बैंक द्वारा आज की कार्रवाई पर सोसाइटी के लोगों ने बैंक और बिल्डर पर मिली भगत का गंभीर आरोप लगाया है। इस पूरे घटनाक्रम से सोसाइटी के लोगों में गहरा आक्रोश है और आशंका जताई जा रही है कि आने वाले दिनों में यह विवाद और भी गंभीर रूप ले सकता है। काय प्रकरण आहे? लोन घेतलेलं सांगितलं जातंय, आपल्याला सील करण्यासाठी बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी आलेले आहेत, काय पूर्ण प्रकरण आहे? या ठिकाणी बँक ऑफ बडोदाकडनं आमचा डेव्हलपर जो आहे कुलकर्णी आणि मोहम्मद सय्यद या दोघांनी, मुन्ना त्याचं उर्फ नाव टोपण नाव मुन्ना आहे, या दोघांनी या ठिकाणी लोन घेतलेलं होतं बँक ऑफ बडोदाकडनं आणि ते जवळपास 17 करोडचं लोन होतं। ज्या लोनमधली एक 10 करोडच्या आसपासची अमाऊंट जी आहे ती डेव्हलपरनी बँकेला भरलेली आहे आणि बँकेनी जे ह्या बाबतीमध्ये 50 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मॉर्गेज केलेल्या होत्या। या 50 प्रॉपर्टी मॉर्गेज करताना बँकेनी आम्हाला एनओसी दिलेली आहे, प्रोव्हिजनल एनओसी म्हणून बँक ऑफ बडोदानी, ज्या एनओसीच्या आधारावरती आम्ही 50 लोकांनी ती घरं विकत घेतलेली आहेत, जेणेकरून आमचं देखील दुसऱ्या कुठल्या तरी बँकेकडनं लोन चालू आहे। आम्हाला कुठल्याही प्रकारचं ह्या गोष्टीची आधी माहिती नव्हती की बाबा या प्रॉपर्टीतील लोन आहे किंवा काय आहे, तरी देखील आम्ही त्या प्रॉपर्टीज जेव्हा लोन घेतलं, जसं की माझं स्वतःचं वैयक्तिक लोन HDFC बँकेतनं चालू आहे, तर माझं म्हणणं एवढंच आहे, जर HDFC बँकेतनं माझं लोन चालू आहे तर HDFC बँकच्या स्क्रुटिनीमध्ये देखील बँक ऑफ बडोदाचा कुठेही उल्लेख नव्हता। याचा अर्थ कुठेतरी बिल्डरनी, बँक ऑफ बडोदानी दोघांनी मिळून हा एकंदरीत फ्रॉड केलेला आहे आणि हा एक प्रकारचा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम 1-2 करोडचा नसून जे दिसत आहेत 6 करोड तेवढ्याचा नसून हा नक्कीच 50 ते 100 करोडचा स्कॅम आहे आणि यामध्ये बँक ऑफ बडोदा त्याचबरोबर डेव्हलपर हे दोघंही 100% इन्वॉल्व आहेत, एवढंच आम्हाला सांगायचं आहे। आणि ह्यापुढे मी तुमच्या समोरच ही गोष्ट सांगतो की ह्यापुढे बँक ऑफ बडोदानी कुठल्याही प्रकारच्या पोझिशनसाठी या ठिकाणी आले तर आमच्याकडनं याच्यापेक्षा देखील मोठ्या प्रमाणातला विरोध या ठिकाणी त्यांना दाखवला जाईल। यापूर्वी आपल्याला काही नोटीस त्यांनी दिली होती का? बँक ऑफ बडोदाकडनं काही नोटीस आलेल्या आहे, कोर्टाकडनं काही आदेश आलेला आहे का? कोर्टाकडचे आदेश आमच्याकडे कुठलेही पोचलेले नाहीत, कारण की आज तागायत बिल्डर या ठिकाणी डेव्हलपर स्वतः बसत होता, त्याच्याकडे नोटीस जायच्या, तो नोटीस फाडून फेकत होता। याच्या आधी आमच्याकडे 6 फ्लॅट्सचं पोझिशन झालं, त्यावेळेला आमच्या फ्लॅट्सवरती नोटीस लागल्या होत्या, परंतु आम्ही जेव्हा बँकबरोबर जाऊन डिस्कस केलं की बाबा नाही, अशामध्ये आपण कुठेतरी मार्ग काढूयात, आम्ही बँकला मागच्या वेळेला 1,80,00,000 रुपये भरायला लावले डेव्हलपरला, ते डेव्हलपरनी भरले देखील। एवढं सगळं करून देखील आम्ही बँकला 100% सहकार्य करायला तयार आहोत। बिल्डरच्या प्रॉपर्टीज कुठे कुठे आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगायला तयार आहोत। ह्याच्या ज्या डिटेल्स बँकेकडे नाही आहेत त्या डिटेल्स देखील आम्ही बँकला देण्यासाठी तयार आहोत, पण जर बँकेने आम्हाला सहकार्य केलं तरच आम्ही या सर्व गोष्टी करू शकतो आणि आम्ही बँकेला जे काही 4 करोड ते 5 करोड अमाऊंट जी काही बाकी आहे ती काढण्यासाठी सर्वस्वी सहकार्य करू, पण आम्हाला याच्याकडे बँकेकडनं आम्हाला सहकार्य लागेल आणि प्रशासनाकडनं देखील आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य लागेल, कारण की बँक ऑफ बडोदाकडनं फार मोठ्या प्रमाणाची आमची दिशाभूल केली जाते, एवढंच आमचं एक मागणी आहे। यापुढे कायदेशीर बाब जे आहे ते तुम्ही जाणार आहात का, कोर्टात जाणार आहात का, किंवा प्रशासनाकडनं काय मागणी करणार आहात? कायदेशीर तर नक्कीच या बाबतीत आम्हाला जावं लागेल, कारण की अशा प्रकारे आमची ताकद दाखवून आम्ही कितपत चालू राहील, जेणेकरून आज ताकद आम्ही दाखवू शकतो आहे, उद्या आम्ही हीच ताकद दाखवू शकू की नाही शकू माहिती नाही, किंवा याच्यापेक्षा जास्त देखील बघायला मिळेल, परंतु आम्हाला कायदेशीर तर नक्कीच जावं लागेल। परंतु कायदेशीर बाबीसाठी जाताना देखील त्याचा जो खर्च आहे तो फार मोठा खर्च आहे, जसं की ती छोटी अमाऊंट नाही आहे। आमचा प्रयत्न हाच होता की यामध्ये कुठेतरी सामंजस्याने व्हावं, जेणेकरून बिल्डर यामध्ये पैसे पेमेंट करेल, ज्या प्रकारे त्यांनी 1,80,00,000 भरले त्याचप्रमाणे तो उर्वरित 4 करोड ते 5 करोड जी अमाऊंट आहे ती देखील भरेल, इतकंच आमचं एक रिक्वेस्ट होती। बँक ऑफ बडोदाला देखील तीच रिक्वेस्ट होती की तुम्ही त्यांना वेळ द्या, तुम्ही 2 वर्ष अकाउंट NP होण्यासाठी जर थांबू शकता तर 4 करोड जी अमाऊंट येण्यासाठी तुम्हाला अजून 1 वर्ष थांबण्यासाठी कुठलीही मोठी गोष्ट नाही आहे। प्रशासनाकडनं आपली काय मागणी आहे? या आधी आमच्या
प्रशासनाकडनं ज्या इकडच्या स्थानिक आमदार मनीषाताई चौधरी, त्याचबरोबर शिवसेना आमदार अभ्यंकर साहेब या दोघांनी देखील विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला होता, परंतु त्या मुद्द्यावरती कुठल्याही प्रकारचं ठोस असं पाऊल उचललं गेलं नाही. तर आमची प्रशासनाला हीच विनंती आहे की आज आम्ही या ठिकाणी 50 जण अडकलेलो आहोत, उद्या असेच कुठेतरी अजून 60-100 लोक अडकले जातील. ह्या गोष्टी होण्याआधीच कुठेतरी प्रशासनाने याबाबतीत काळजी घ्यावी आणि अशा प्रकारे जे काही फ्रॉड आहेत, डेव्हलपर्स आहेत, त्याच्यापासून जे खरेदीकार आहेत त्यांना वाचवण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करावं. इतकंच बोलीन. धन्यवाद. सर, पहली बात बीओबी से बिल्डर ने लोन लिया है, हम लोगों ने लिया नहीं है, तो उनको बिल्डर को पकड़ना चाहिए या रेसिडेंशियल को पकड़ना चाहिए. फर्स्ट ऑफ ऑल वो है. सेकंड चीज़, अगर लोन में हम लोग को बैंक ने सैंक्शन किया है तो बैंक ऑफ बड़ौदा वालों ने ऑब्जेक्शन क्यों नहीं लिया. आज हम लोग रह रहे पोजीशन के साथ. आज छोटी बच्ची को मैं मेरे स्कूल में छोड़ के आई हूँ, एग्ज़ाम है, चालू नौकरी से छोड़ के आई हूँ. वो बिल्डर नहीं जवाब दे रहा है. आज कल परसों हो जाएगा, नरसों हो जाएगा. मेरा पूरा फ्लैट लीकेज है. रेंट हमारा, आज मैं 7 साल से रेंट पे रह रही हूँ. बिल्डर ने इतने धोखेधाड़ी से एक तो फ्लैट बेचा, ठीक है, हम लोगों ने पूरा पोजीशन के साथ 1-1 रुपया उसको देने के बाद आज खुद का घर होने के बाद हम लोग यहाँ पे पुलिस है, बैंक है, वो लोग को आंसर कर रहे हैं हम लोग. वाई? कोई लीगल जगह पे तो रह नहीं रहे हम लोग. तो आप बिल्डर को पकड़ो, उसकी जो लीज है उसको जब्त करो, उसके घर को जब्त करो. दूसरे नॉर्मल लोगों को क्यों परेशान कर रहे हैं ये बैंक ऑफ बड़ौदा वाले. आज लोन उसने सैंक्शन किया है, उसका सिग्नेचर है, हमारा नहीं है, तो वी आर नॉट लायबल फॉर एनी लायबिलिटी. तो उनको समझना है क्यों हम लोग को, नॉर्मल लोगों को बैंक ऑफ बड़ौदा परेशान कर रही है इतना. जाके उनके फ्लैट से उनके बिकवाओ, उनकी ज़मीनें उनकी बिकवाओ. हमारे पास ऑफिशियली पोजीशन लेटर है. ऐसा तो नहीं है कि हम लोग ने बिल्डर से कोई धोखाधड़ी से एनओसी मिला हुआ है जो आपने लोन लिया हुआ था सेल का. यस, बैंक से हमारा ईएमआई कट रहा है. आज 8 साल से 10 साल से मेरा लोन ईएमआई कट रहा है. क्यों बैंक ऑफ बड़ौदा वालों ने ऑब्जेक्शन नहीं लिया किसी बैंक से. लोन सैंक्शन के टाइम पे क्यों नहीं वो लोग ने ऑब्जेक्शन लिया. तो तभी ये बात बाहर आती थी ना बिल्डर की. ये सब जो भी स्कैंडल है वो आज इतना स्कैंडल करके वो भाई साहब मस्त से घूम रहा है और दूसरी पूरी जनता परेशान हो रही है. व्हाट इज दिस? क्या चल क्या रहा है ये. और वो भाई साहब दूसरे लोगों को परेशान, ताकि वो बिल्डर को प्रेशर करके उनका पैसा निकलवाए. ये उनका जवाबदारी उनसे. काय सांगणार, आपली जी सोसायटी आहे बँक ऑफ बडोदा जे सील करण्यासाठी फ्लॅट आलेला आहे, काय पूर्ण प्रकरण आहे. मी अनुभव घेतला आहे. मागच्या वेळेला जेव्हा ते 9 जूनला आले होते, भर पाऊस होता, लहान मुलं आम्ही नेसत्या कपड्यानिशी बाहेर पडलो आहे. खूप वाईट अनुभव होता. आणि ह्या BOBवाल्यांना जराही माणुसकी नाही आहे. सो त्यांना त्यांचं आणि बिल्डरचं जे काय आहे ते त्यांनी सॉल्व करावं. आम्ही प्रामाणिक सामान्य लोकांना हे का वेटीस धरतायत आम्हाला माहीत नाही. त्याची चौकशी करा सगळ्यांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी. आणि हे BOBवाले फ्रॉड आहेत. काय कारण काय आपल्या फ्लॅट सील करण्याचं कारण काय सांगितलं. नाही, ते यांनी कर्ज घेतलं आहे, जे बिल्डर डेव्हलपरनी कर्ज घेतलं आहे BOBवाल्यांकडून, ते आम्हाला काहीच माहीत नाही आहे ॲक्च्युली. आमचं आणि त्याचा तसा त्या आम्हाला अंधारात ठेवून काय व्यवहार केले आहेत त्या बिल्डरनी यांच्याशी आम्हाला काहीच माहीत नाही. जेव्हा ते आमच्याकडे नोटीस लावलं तेव्हा तो बिल्डर म्हणाला, मी करतोय काम, मी पैसे भरतोय. अगदी आमचा ब्लॉक सील होईपर्यंत आम्ही विश्वासाने बसलो होतो ते आमच्या डेव्हलपरवर, की त्याला आम्ही खरंच खूप छान मानतो आम्ही, की हा माणूस आम्हाला या सगळ्यातून सोडवेल. पण हा माणूस आता गायब आहे. आज कित्येक दिवस तो इकडे येत नाही आहे. सो BOB आणि त्यांचे काय कनेक्शन आहे डेव्हलपरचं त्या दोघांना माहीत आहे. त्या दोघांची मिली भगत आहे सगळे. आणि ही जे त्यांची नाटकं आहेत ना, ते सगळे ठरवून केलेला हा शो ऑफ गिरी आहे त्यांची, BOB आणि डेव्हलपर.